महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने उद्धव ठाकरे पर तीखा हमला किया है। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे बिंडोक राजनेता हैं और अपनी मानसिकता से बाहर नहीं निकल पा रहे हैं। चंद्रशेखर बावनकुळे ने आरोप लगाया कि 13 सांसदों और 50 विधायकों के उनके साथ से निकलने के बावजूद भी उद्धव ठाकरे में कोई सुधार नहीं आया। बावनकुळे ने कहा कि जब ठाकरे ने बीजेपी के साथ विश्वासघात किया तो महाराष्ट्र की स्थिति अलग हो सकती थी। उन्होंने कहा कि ठाकरे अब भी अपनी गलतियों का आत्ममंथन करने के बजाय बीजेपी और अमित शाह पर आरोप लगा रहे हैं, जो कि पूरी तरह बेतुके हैं। आदित्य ठाकरे पर टिप्पणी करते हुए बावनकुळे ने कहा कि वह अंतर्राष्ट्रीय सम्मेलन में जाकर बालिश टिप्पणियां करते हैं, जबकि उन्हें सरकार की इसलिए समझनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि आदित्य ठाकरे को पर्यटन मंत्रालय में रहते हुए सरकार के मूल उद्देश्य का ज्ञान नहीं हुआ। विदर्भ के विकास पर बात करते हुए बावनकुळे ने कहा कि एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की सरकार विदर्भ के पिछड़ेपन को दूर करने में सफल होगी। उन्होंने यह भी कहा कि उद्धव ठाकरे की स्थिति दिन ब दिन खराब हो रही है और एक दिन ऐसा आएगा जब वह केवल अपने परिवार तक सीमित रह जाएंगे। बिंडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। खरं तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले। खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता, म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपला दोष देऊन ते माननीय अमितभाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात। आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। राहिला प्रश्न 2019चा, गद्दारी केलीच ना, गद्दारी झालीच त्यांच्याकडनं। त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलंय। त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची। त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं। आणि त्यामुळं खरं तर आता आपला दोष लोकांवर देणे आणि असे भाषण करत राहणे, मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे, त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं, करता येईल। उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाही आहे। मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।